अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या मागणीसाठी कंधारमध्ये सकल मातंग समाजाचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा। अनुसूचित जातीतील आरक्षणाचे वर्गीकरण व्हावे या प्रमुख मागणीसाठी कंधार तालुक्यातील सकल मातंग समाजाने दिनांक 29 जून रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला। या मोर्चात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे आणि माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली। अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील मातंग समाज अनुसूचित जाती आरक्षणामध्ये न्यायवाटा मिळावा यासाठी संघर्ष करत असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही वर्गीकरणाची अंमलबजावणी न झाल्याने समाजात तीव्र असंतोष आहे। अ, ब, क आणि ड याप्रमाणे जाती उपवर्गीकरण करून मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे ही या मोर्चाची प्रमुख मागणी होती। सकाळी 11 वाजता कंधार शहरातील माईचे मंदिर साठेनगर येथील मोर्चेकरी जमले। दुपारी 12 वाजता प्रत्यक्ष मोर्चाला सुरुवात झाली। गांधीनगर, सराफ मार्केट, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या मार्गांनी मोर्चे पुढे सरकत दुपारी 1 वाजता तहसील कार्यालयावर धडकला। मोर्चातील मागण्यांचे निवेदन तहसीलदार कंधार यांना देण्यात आले। मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिला भगिनींसह मातंग बांधवांनी सहभाग नोंदवला। केशवराव शेकापूरकर, व्यंकटराव घोरपडे, माजी पंचायत समिती सदस्य रामभाऊ देव कांबळे, पंडित देव कांबळे, महेंद्र कांबळे, हनुमंत घोरपडे, चंद्रकांत कांबळे, बाबूराव टोंबे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। मोर्चा यशस्वी करण्यासाठी रामभाऊ देव कांबळे यांच्यासह ईश्वर येमेकर यांनीही विशेष परिश्रम घेतले। टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी नांदेड प्रतिनिधी उत्तम चव्हाण यांचा रिपोर्ट। विराट मोर्चा काढलेला आहे, काय मागणं आहे? सत्याग्रही तो चालू आहे। आजचा हा कंधार शहराच्या समाजाच्या वतीनं हा प्रचंड मोठा मोर्चा आहे आणि या मोर्चामध्ये आमची अशी मागणी आहे की आरक्षणाचं, अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे। प्रगत जात आणि अप्रगत जात अशी वर्गवारी करून शासनानं शोषित, उपेक्षित, वंचित घटकातल्या मातंग आणि इतर सर्व जाती ज्या 59 जाती ज्यामध्ये आहेत, यामध्ये काही जाती पुढारलेल्या आहेत आणि ज्यांचं एकूणच उन्नती आणि प्रगती होताना दिसते। पण अशा काही जाती आहेत की ज्यांना आरक्षणाचं एकूणच तरतूद असून सुद्धा त्यांना अजूनही न्याय मिळाला नाही। त्यांची सामाजिक, शैक्षणिक आणि नोकरीतली प्रगती होताना दिसत नाही आणि म्हणून शासनानं या 13% आरक्षणाचं जे काही वर्गवारी आहे ती केली पाहिजे अशी आमची या मोर्चाच्या माध्यमातून मागणी आहे। 1 ऑगस्ट 2024 ला सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे जाहीर केलेलं आहे आणि निर्देश दिलेले आहेत की या अनुसूचित जातीच्या एकूण 58-59 जातींमध्ये वर्गवारी करा आणि ज्या त्या जातींना न्याय मिळेल अशी सुविधा निर्माण करा। त्याचा आधार घेऊन तेलंगणा, कर्नाटक, मध्य प्रदेशमध्ये, हरियाणामध्ये, पंजाबमध्ये अशा 5-6 स्टेटमध्ये हे लागू झालेलं आहे। पण महाराष्ट्रामध्ये आपण एक गोष्ट लक्षात घ्या की या सर्व राज्यांमध्ये लागू होत असताना तिथली कोणतीही प्रगत जात पुढे आली नाही आणि सामाजिक ऐक्याला धोका निर्माण होईल आणि अनुसूचित जातीतल्या 59 जाती फुटतील अशा पद्धतीचा फेक नरेटिव्ह सेट करून गव्हर्नमेंटच्या विरोधात कोणी उभा राहिले नाही। पण महाराष्ट्रामध्ये शासनानं अनुसूचित जातीच्या या 59 जातींच्या आरक्षणाची वर्गवारी होण्यासाठी बदल समितीची स्थापना केली। बदल समितीनं महाराष्ट्रभर अभ्यास केलेला आहे, तो डाटा गोळा केलेला आहे आणि तो सगळा अहवाल, अभ्यासाचा अहवाल शासनाकडे सुपूर्द केलेला आहे। पण या ठिकाणी एक प्रगत जात पुढे येते आणि फेक नरेटिव्ह महाराष्ट्रामध्ये सेट केलाय की ही सगळी अडाणी लोक आहेत, असुशिक्षित लोक आहेत आणि हे शिकलेले नाहीत, हे देवी देवतांची पूजा करतात, अशा पद्धतीनं एक फेक नरेटिव्ह सेट करून या 59 जातीतल्या 58 जातीवर ही एक प्रामुख्यानं प्रबळ आणि प्रगत जात अशा पद्धतीनं अन्याय करण्याचा मोठा प्रयत्न करताना दिसते।